प्रिय विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. 10वी नंतर घेतलेला निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो किंवा आयुष्यभर कन्फ्युजनमध्ये ठेवू शकतो. आज लाखो विद्यार्थी करिअर निवडताना स्वतःचा आवाज ऐकत नाहीत. ते समाजाचा ऐकतात, नातेवाईकांचा ऐकतात, मित्रांचं ऐकतात, पण स्वतःच्या मनाचं ऐकत नाहीत. आणि म्हणूनच अनेक जण डिग्री घेतात पण आयुष्यात आनंद हरवतात. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. मी प्रोफेसर डॉक्टर राजेश जाधव. मला टीचिंग आणि करिअर गायडन्सच्या क्षेत्रात 28पेक्षा अधिक वर्षाचा अनुभव आहे. मी भारतभर हजारो विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंग केलं आहे. विविध करिअर गायडन्स सेमिनार्स घेतले आहेत. विविध वर्तमानपत्रांमध्ये करिअर गायडन्सवर माझे आर्टिकल्स प्रकाशित झाले आहेत. आणि आज मी एक्सपर्ट विजडम टॉकच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत योग्य दिशा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, पालकांनो, मला तुम्ही तुमच्या घरातला एक सदस्य समजा. तुमचा भाऊ, काका, मामा, आत्या, कोणी तुम्हाला जर वाटत असेल, पण 100% तुम्हाला यातून मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न मी जेन्युइनली करेन. 10वी नंतर सक्सेस घ्यायचं असेल तर काय पर्याय आहेत? तर ह्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की आर्ट्स, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडतो. पण मी तुम्हाला एक सत्य सांगतो, सक्सेस स्ट्रीममध्ये नसते, सक्सेस स्किल आणि पॅशनमध्ये असते. एका छोट्या मुलाला क्रिकेट आवडायचं. लोक म्हणायचे अभ्यास कर, क्रिकेटमध्ये भविष्य नाही. पण त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि पालकांनीही त्याच्यावर विश्वास दाखवला. तो मुलगा पुढे क्रिकेटचा देव बनला. आपला सर्वांचा लाडका क्रिकेटर सचिन तेंडुलकर. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. करिअर निवडण्यापूर्वी स्वतःला ओळखा. स्वतःला हे प्रश्न विचारा, मला काय करायला आवडतं, कोणत्या कामात वेळ कसा जातो समजत नाही, माझी स्ट्रेंथ काय आहे, मला लीडरशिप आवडते का, मला क्रिएटिव्ह काम आवडतं का. जर तुमचा इंटरेस्ट ड्रॉइंगमध्ये असेल आणि तुम्हाला जबरदस्तीनं कोडिंगला टाकलं तर तुम्ही आनंदी राहणार नाही. एका गरीब कुटुंबातील मुलगी, घरची परिस्थिती कठीण, पण तिच्याकडे जिद्द होती. लोकांनी टीका केली पण ती थांबली नाही आणि ती वर्ल्ड चॅम्पियन बनली. मॅरी कॉम आपल्या सर्वांना माहिती आहे. मी तुम्हाला स्टेप वाईज ॲक्शन प्लॅनच सांगतो. लक्षात ठेवा, लिहून घ्या, पुन्हा बघा आणि मला नक्की शेवटपर्यंत बघत राहा.